नवरा बायकोचं नातं हे खूप पवित्र असं नातं समजलं जातं। लग्नानंतर दोघांचे फक्त शरीर वेगळे तर आत्मा एकच बनून जातो। परंतु आजच्या विज्ञान युगात पती पत्नी दोघेही सर्वच क्षेत्रात बरोबरीने काम करत आहेत। स्पर्धेच्या या युगात प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे। स्वतःला सिद्ध करत असताना स्वतःमधील मीपणा या सुंदर नात्यात दरी निर्माण करत आहे। मित्रांनो, मी आज ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर नवरा बायकोचं नातं पुरातन काळाप्रमाणेच पुन्हा एकदा पवित्र समजले जाईल। आज फक्त इतरांना खुश करण्यासाठी नवरा बायको फोटो सेशन करताना दिसतात, पण वास्तव मात्र वेगळंच असतं। चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी नवरा बायकोने कटाक्षाने टाळायलाच हव्यात। पहिली गोष्ट, अवास्तव अपेक्षा। नवरा बायकोच्या भांडणातील महत्वाचा मुद्दा म्हणजे एकमेकांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा। कारण कामाच्या व्यापात अपेक्षा पूर्तीच होऊ शकत नाही, त्यामुळे छोट्या गोष्टीमुळे वाद निर्माण होतो। तो किंवा ती मला वेळच देत नाही, फिरायला नेत नाही, नवे कपडे घेत नाही, माझ्या आवडीप्रमाणे राहत नाही, साज शृंगार करत नाही। या अशा अवास्तव अपेक्षांची वेळेत पूर्ती न झाल्याने वाद निर्माण होतो। एकमेकांकडून अपेक्षा ठेवा, पण त्या पूर्ण व्हायलाच हव्या असा आग्रह धरू नका। वेळेनुसार तडजोड करायला शिका। दुसरी गोष्ट, स्वतःची चूक मान्य न करणे। बऱ्याच वेळा माझेच बरोबर आहे, तू नेहमीच चुकते किंवा चुकतो, तुला काहीच कळत नाही, या व अशा अनेक छोट्या गोष्टींतून दुसऱ्याला कमी लेखू नका। स्वतःची चूक मान्य करायला शिकले की समोरचा वादच होत नाही। माघार घेण्यात कसला कमीपणा? कारण नवरा बायको दोघेही संसाराची दोन महत्वाची चाके आहेत। अहंकार बाजूला ठेवून समोरच्याच्या विचारांचा सन्मान करायला शिका। तिसरी गोष्ट, विचारपूस न करणे। लग्नाआधी किंवा लग्न झाल्यानंतर काही काळ जशी एकमेकांची काळजी घेतली जाते तशी कालांतराने कमी होत जाते। जवळच आहे ना, काय नसेल झालं, पण समोरच्याला छोट्या गोष्टीत आपल्या जोडीदाराने आपली काळजी घ्यावी असेच वाटत असते। दुर्लक्ष केल्यावर त्याची चिडचिड व्हायला लागते आणि त्यामुळे प्रत्येक वेळी जमेल तेव्हा एकमेकांची विचारपूस करायला शिका। चौथी गोष्ट, संशय वृत्ती। आजच्या काळात नवरा बायकोच्या नात्यात दोघांकडे असलेली संशय वृत्तीच अनेक संसार उद्ध्वस्त करत आहे। एकमेकांवर विश्वास असायलाच हवा। काही गैरसमज झाले तर वेळेवर चर्चा करून त्यातून सकारात्मक मार्ग काढा। प्रकरण गंभीर असल्यास घरच्या वडीलधाऱ्यांचे सहकार्य घ्या। मनातला छोटा संशय, गैरसमज कुणाचं आयुष्य नष्ट करू शकतो याचे भान ठेवायलाच हवे। मित्रांनो, नवरा बायकोचं नातं एक सर्वश्रेष्ठ नातं आहे। भांड्याला भांड लागलं की आवाज होणारच, अगदी तसंच या नात्यात वाद आणि गोडवा दडलेला आहे। वरील गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर नवरा बायकोचं नातं नेहमीच आनंदी राहील, यात काहीच शंका नाही। धन्यवाद मित्रांनो। नवरा बायकोच्या नात्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच। थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।